आणि आता घेणार आहोत दिवसभरातील काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। 400 पारच्या घोषणा देणाऱ्यांना 300चा आकडा देखील गाठता आला नाही। सरकारला सर्व मतदारांनी दाखवलं की सरकार बदलू शकतं, शरद पवार यांचा हल्लाबोल। बार्शीमधील मेळाव्यामध्ये शरद पवारांच्या व्यासपीठावर भगीरथ भालके यांची उपस्थिती। भगीरथ भालकेंनी मेळाव्याला उपस्थिती लावल्यानं चर्चांना उधाण। सोलापूरच्या कुर्डवाडीमध्ये मनसे तालुकाध्यक्षांनी शरद पवारांना मराठा आरक्षणाबाबत जाब विचारला। मनसेचे माढा तालुकाध्यक्ष सागर लोकरे यांचा मराठा आरक्षणाबाबत पवारांना सवाल। नांदेडच्या मुगट गावामध्ये अशोक चव्हाण यांना मराठा आंदोलकांचा घेराव। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विलंब होत असल्यानं आरक्षणाबाबत मराठा आंदोलकांनी जाब विचारला। नांदेडमधील काँग्रेस कार्यकर्त्यांना स्वातंत्र्य मिळालं, काहींनी नांदेडमधील कार्यकर्त्यांना गुलामीमध्ये ठेवलं। नाना पटोलेंची अशोक चव्हाण यांच्यावर नाव न घेता टीका। लातूरमध्ये नितेश राणे यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक। जरांगेंवर आक्षेपार्ह टीका केल्यानं नितेश राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन। अकोल्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यात मोठी चूक। फडणवीसांच्या ताफा महामार्गावर आणि सुरक्षा यंत्रणेचा ताफा मात्र कृषी विद्यापीठातच राहिला। ऐनवेळी पोलिसांमध्ये प्रचंड गोंधळ। महाराष्ट्रात वळू माजलेत, त्यांना ढकलून देऊ। आरक्षण दिलं नाही तर कात्रजचा घाट दाखवणार, 288 पाडणार, मनोज जरांगे यांचा इशारा। पुण्यामध्ये शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेचा बॅनर फाडला। पुण्यामधील सारसबाग परिसरामध्ये लावलेला बॅनर फाडला। काही अज्ञात तरुणांनी हा प्रकार केल्याची माहिती। यांच्यासाठी बहीण नाही तर बायकोच लाडकी होती। लोकसभेमुळे आता लाडकी बहीण आठवली। पवार गटाच्या मेहबूब शेख यांची अजित पवार यांच्यावर टीका। बीडचा निकाल उशिरा लागला, विधानसभेला देखील असंच होऊ शकतं। बीडचा निकाल लागूच नये यासाठी काम सुरू होतं। बजरंग सोनवणे यांचा विरोधकांवर आरोप। शरद पवारांनी बार्शीच्या माजी आमदार प्रभाताई झाडबुके यांची भेट घेतली। प्रभाताई झाडबुके यांनी शरद पवारांना राखी बांधली। 3 वर्षापूर्वी आदित्य आणि उद्धव ठाकरेंना तुरुंगामध्ये टाकण्यासाठी कट कारस्थान रचलं आणि मी सत्य जनतेसमोर आणलं तर माझ्यावर आरोप करण्यासाठी परमबीर सिंग आणि सचिन वाझेला पुढे केलं। ट्विट करत अनिल देशमुखांची फडणवीसांवर टीका। सत्तेत बसलेल्या लोकांनी अनेक पोपट पोचून ठेवले आहेत, अशा लोकांवर प्रतिक्रिया देण्याचं कारण नाही। नितेश राणेंच्या जरांगे यांच्यावरील टीकेवरून नाना पटोलेंचा निशाणा। उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर। अजित पवार यांच्याकडून कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून इचलकरंजीमध्ये शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन। अजित पवार यांच्यासह पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची देखील उपस्थिती। अमरावतीच्या 8 विधानसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाचे 55 जण इच्छुक। खासदार अरविंद सावंत यांनी घेतल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती। बीडच्या आष्टीमधील कडा सहकारी साखर कारखान्याला सुरू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन। सलग 3ऱ्या दिवशी शरद पवार गटासह कारखान्यामधील कामगारांचं धरणं आंदोलन।